आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पोहा बनवणार आहोत। ही रेसिपी दररोज प्रत्येकाच्या घरी बनवलीच जाते, तरी पण मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी हा कांदा पोहा खूपच सोप्या पद्धतीने सिंपल बनवलेली आहे। हा कांदा पोहा चण्याच्या उसळ सोबत खूपच टेस्टी लागतो। तर कांदा पोहा बनवण्यासाठी मी ते पोहे घेतलेली आहे। जाड पोहे 1 पाव घेतलेली आहे। या पोह्यांना मी छान अशी धुवून घेत आहे। बघू शकता या प्रकारे छान असं धुवून घ्यायचं आहे। छान स्वच्छ करून घ्यायचं आहे। 1-2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाल्यानंतर हा एक्स्ट्राचा पाणी फेकत जायचं आहे। बघू शकता काढून घ्यायचं आहे। बघू शकता 2-3 पाण्याने आपण हे पोहे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। यांना आता 5 मिनिट असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता आपण पोह्यांना फोडणी घालूया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता, त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकलेली आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर आता आपल्याला हे कांदे टाकून घ्यायचे आहे। मी इथे 2 कांदे घेतलेली आहे। कांद्या पोह्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं असतं। कांदे टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे। या कांद्यांना शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। बघू शकता कढीपत्ता टाकून घेतलेली आहे मी। आणखीन छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मी इथे 5-6 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मिरच्या टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे आणि या मिरच्यांना पण छान शिजू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता मिरच्या छान शिजलेल्या आहेत। आता आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकलेला आहे। अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलेला आहे। त्याचबरोबर मी इथे अर्धा चम्मच आणि थोडासा मीठ टाकत आहे। बघू शकता यांना छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे। छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आहेत। बघू शकता हे आपण भिजवून ठेवलेले पोहे, धुवून ठेवलेले पोहे आहेत हे। आता आपण हे पोहे इथे टाकून घेतलेले आहेत आणि यांना छान असं परतून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया। छान परतून मिक्स करून घ्यायचे आहेत हे पोहे। छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला या पोह्यांना कमी गॅसवरती स्लो गॅसवरती 5 मिनिटं ठेवायचं आहे असंच। बघू शकता सर्व परतून झालेलं आहे। आता कमी गॅसवरती 5 मिनिटं ठेवूया। 5 मिनिटानंतर बघू शकता पोहे छान असे गरम झालेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेला आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपले कांदे पोहे रेडी आहेत। याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण ॲड करू शकता। शेंगदाणे आधीच फ्राय करून टाकायचे। बघू शकता काय मस्त आपले कांदे पोहे रेडी झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मी हे पोहे खूपच सिंपल पद्धतीने बनवलेले आहेत। एकदम जास्त साहित्य काही टाकलेलं नाही। कमी साहित्यामध्ये पोहे बनवून तयार केलेले आहेत आणि यांच्यासोबत चण्याचा उसळ तर खूपच टेस्टी लागतो। बघू शकता काय मस्त पोहे दिसतात आपले आणि त्याच्यासोबत मी हा चण्याचा उसळ बनवलेला आहे। चण्याच्या उसळचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही रेसिपीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। एकदा तरी हे पोहे नक्की बनवून बघा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।